इफेक्टिव्हली व्हायला पाहिजे आणि लोकांच्या नजरेमध्ये यायला पाहिजे, या हेतूने आज आपण हे सगळं एकत्रित काम करतोय. हे ज्या आपल्याकडनं स्वच्छतेसंबंधी अपेक्षा आहेत त्या नक्कीच आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न या निमित्ताने करू. मी पनवेल शहर स्वच्छ व सुंदर आणि निरोगी ठेवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. महाराष्ट्र दिनानंतर लगेच शनिवारी विशेषतः स्वच्छता मोहीम राबवण्याचा संकल्प पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते ॲडव्होकेट प्रकाश बेनेदार यांच्या पुढाकारातून करण्यात आला. प्रभाग क्रमांक 17 मधील अबुद्दे बँक चौकातून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. झोपडपट्ट्या, वस्त्या, गाव, सोसायटी अशा व्यापक ठिकाणी स्वच्छता उपक्रम हाती घेण्यात आले. घनकचरा व्यवस्थापन, नाले सफाई, सांडपाणी निचरा आणि जंतुनाशक फवारणी यावर विशेष भर देत मान्सूनपूर्वी तयारीला वेग देण्यात आले. या उपक्रमात शेकडो स्वच्छता दूत, कर्मचारी, अधिकारी अशा सर्व घटकांनी सहभाग घेतला असून प्रशासनाची जबाबदारी आणि तत्परता स्पष्टपणे दिसून येत होती. महत्त्वाचे म्हणजे महापालिकेचे सभागृह नेते प्रकाश बेनेदार यांच्या संकल्पनेतील नियोजनाची दखल स्वतः महापौर नितीन पाटील यांनी घेत विशेष कौतुक केले. की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. पनवेल महानगरपालिकेच्या वतीनं स्वच्छता मोहिमेचं आयोजन प्रभाग क्रमांक 17 मध्ये करण्यात आलेलं आहे. या स्वच्छता मोहिमेच्या योजनेचं उद्घाटन आपले पनवेलचे कार्यसम्राट महापौर सन्माननीय नितीनभाई पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे की दर शनिवारी प्रभाग क्रमांक 17 मध्ये अशाच मोहिमेने दर महिन्याला ही मोहीम चालणार आहे. आणि त्याचबरोबर माननीय महापौर साहेबांच्या सूचनेनुसार प्रभाग क्रमांक 18 पुढच्या शनिवारी, त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या शनिवारी 19 आणि त्याच्या पुढच्या शनिवारी 20 असं नियोजन या प्रभागामध्ये करण्यात आलेलं आहे. प्रभाग समिती ड आणि या बाबतीमध्ये कामगार वर्ग जे स्वच्छता कर्मचारी आहेत, एसआय आहेत, त्याचनंतर आमचे कांबळे साहेब आहेत, यांच्या माध्यमातून जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत साफसफाईच्या त्या पूर्ण होतील अशा प्रकारचा या ठिकाणी आशावाद व्यक्त करूया आणि एसआय दक्ष राहून अशा मोहिमा यशस्वी करतील अशा पद्धतीचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो.